सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आणि बऱ्याचशा शासकीय विभागांनी संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सव 2025 दिनांक 23 ते 27 पर्यंत हा आता एक्झिबिशन इथे रंगलेला आहे, फळ महोत्सव रंगलेला आहे। नमस्कार, मी अर्चना कदम, लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्वजण पाहू शकतात, मोठे स्टॉल्स लागलेले आहेत, पंडाल मोठा आहे। आणि चला तर आपण स्टॉल कसे आहेत। द्राक्ष महोत्सव म्हणजे द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सव आहे। द्राक्ष आणि इतर फळांचं सुद्धा इथे एक्झिबिशन लागलेलं आहे, स्टॉल लागलेले आहे। आपण बघूयात या। आपण पाहू शकतो एंट्रन्सलाच आपल्याला इथे मोठा स्टेज दिसतोय। आज इथे स्पर्धा भरवण्यात आली होती, लहान मुलांच्यासाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली होती। थीम होती फळांची चित्रकला। आता इथून पुढे पाककला होणार आहेत, फळांची सजावट ही स्पर्धा सुद्धा होणार आहे। चला तर मग आपण बघूयात। खरंच खूप छान रित्या आयोजन केलेलं आहे, स्टॉल्स खूप आकर्षक दिसत आहेत। अलंटा ॲग्रो अशी छान द्राक्षांची इथे सजावट करण्यात आलेली आहे। नॅचरल सुद्धा द्राक्ष आपल्याला पाहायला मिळतील। सगळ्यांच्या आवडीचा हा तसा पाहायला गेलं तर हा सेल्फी पॉइंट आहे। आत्ताच एक जोडपं इथे एक सेल्फी घेत आहेत। तर काळे आणि हिरवे असे आपल्या भागातील, सांगली भागातील हे अतिशय आवडीचे सर्वांचे द्राक्ष आहेत। ब्लॅक आणि ग्रीन ग्रेप्स आहेत। या साईडला आपण पाहू शकतो नॅचरल द्राक्ष आपल्याला पाहायला मिळतात, डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत। द्राक्ष महोत्सव आहे, फळ महोत्सव आहे। याच्यामध्ये आंबा सुद्धा आता आलेला आहे, स्ट्रॉबेरी आहेत, काळे द्राक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याकडचे सांगली भागातील द्राक्ष, एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष सुद्धा आपल्याला आज या फळ महोत्सवामध्ये आपल्याला सर्वच म्हणजे शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक, मिडलमॅन अजिबात नाही, अशी ही कन्सेप्ट राबवलेला आपलं हे दुसरं वर्ष आहे या फळ महोत्सवाचं। आणि आपण सर्व सांगलीकरांनी आवर्जून याला भेट दिली पाहिजे। 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन, हा फळ महोत्सव सुरू असणार आहे। आज पहिला दिवस होता, आपण सर्वजण पाहू शकता विविध स्टॉल्स लागलेले आहेत, मग ते द्राक्षांचे असोत किंवा स्ट्रॉबेरीचे असोत। आपण प्रत्येक स्टॉलला भेट देणार आहोत, नाविन्यपूर्ण नवीन काय गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ। चला तर मग आज आपण आलेलो आहे स्टॉल नंबर 1, गौराई ॲग्रो सांगली मधलाच आहे। मॅम, ॲक्च्युली लोकसंदेश न्यूज चॅनलकडून आम्ही आलेलो आहोत आणि आजचा फळ महोत्सव आम्ही थोडं कॅप्चर करतो आहोत। नवीन काय स्टॉल्सवरून आपल्याला काय माहिती मिळेल याची आम्ही थोडी माहिती घेतो आहोत। तर तुमचा पहिला स्टॉल आहे गौराई ॲग्रो, कुठून आहात जरा माहिती द्या। नमस्कार, मी प्रियांका महेश शेगणे, राहणार बेडक। आज आमचा इथं द्राक्ष महोत्सवमध्ये आमचा स्टॉल आहे आणि 1 नंबरचा स्टॉल आहे। त्यामध्ये आमच्या व्हरायटी ऑफ द्राक्षाचे आहेत। त्यामध्ये सोनाका आहे, त्यानंतर ज्योती आहे, किंगबेरी होती, ती सगळी संपली। त्यानंतर चिकूची व्हरायटीज आहे। किंगबेरी द्राक्षामध्ये होती, म्हणजे ती ग्रीन वाली का ब्लॅक वाली? ब्लॅक वाली। त्याच्यानंतर उद्या मिळेल। त्याच्यानंतर आमचं ॲग्रो प्रोसेसिंग युनिट पण चालू करतोय। त्यामध्ये आम्ही जे काही ॲग्रिकल्चरमध्ये जे पिकतं त्याच्यापासून प्रोसेस व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स करतं। त्यामध्ये सॉसेस आहेत, टर्मराईट सॉसेस आहेत। त्याच्यानंतर द्राक्षेचं आमचं नाविन्यपूर्ण व्हरायटी आम्ही इथं शो करतोय। त्यामध्ये आम्ही द्राक्षेपासून ज्यूस बनवलंय, द्राक्षेपासून लोणचं बनवलंय, त्याच्यानंतर जाम बनवलंय। मॅम, माझ्या हातात एक बॉटल आलेली आहे। तर आत्तापर्यंत आंबा, लिंबू, माईनमुळा आणि बऱ्याच गोष्टींचे किंवा गाजराचे बघितले, पण द्राक्षाचं पिकल मी आज पहिल्यांदा बघते। याच्याबद्दल मला कुतूहल आहे, तुम्ही जरा या द्राक्षांच्या लोणच्याबद्दल थोडीशी माहिती द्या। आज बाजारात सगळ्या प्रकारचे लोणचे आपल्याला मिळतात, पण द्राक्षापासून प्रॉपर कुठली प्रोसेस युनिट व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्शन आजपर्यंत नव्हतं। आज जिल्ह्यातलं आमचं पहिलंच प्रोसेसिंग युनिट आहे। त्यामध्ये आमचं आता 2 ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आमचं सिलेक्शनही झालं आहे इन्क्युबेशन सेंटर्सला, कारण आमचं स्टार्टअपमध्ये येतं, कारण नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आम्ही घेऊन आज त्याचं प्रोसेस करतोय। आता द्राक्षाबद्दल सांगायचं झालं तर ब्लॅक कलरची द्राक्षे आम्ही लोणच्यामध्ये वापरतोय आणि ब्लॅक कलरची द्राक्षे खाण्यात पण कमी येतात लोकांच्या, आणि द्राक्षेचं व्हॅल्यू वाढवण्यासाठी आम्ही हे जे प्रोसेस चालू करतोय। मॅम, इथे आता ग्रेप्सचा जॅम आपण पाहिला, इथे अजून ग्रेप्सचा ज्यूस आहे, पायनॅपल ज्यूस आहे आणि ऑरेंज ज्यूस आहे। तर हे प्रेझर्वेटिव्स मिक्स केलेले आहेत का याच्यात? प्रिझर्वेटिव्स आहेत।
आणि याच्यामध्ये आपण आता टॅमरिंड सॉस, तुम्ही टँगी सॉस बनवलेला आहे का? चिंचेची चटणी म्हणू शकतो का, ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे? डेट्स आणि टॅमराइंड आहे, ते तुम्हाला पाणीपुरी आणि भेळ सोबत पाणी तयार करू शकता तुम्ही इन्स्टंट मध्ये. आणि इतर वेळेला मग चटणी म्हणून नाही खाऊ शकत आपण, डिरेक्टली खाऊ शकतो. मला इथे चिक्कू दिसत आहे, ते पण आपल्या फार्म मधले आहेत? आमच्या फार्म मध्ये. मग आता साधारण याचा रेट काय लावलाय मॅम? आता चिक्कूचा रेट आम्ही 100 रुपये केजी लावलाय आणि द्राक्षांचा आहे तो 120 केजी ला. तर हा ग्रेप्स पिकल, द्राक्षाचा हे लोणचं जे आहे, तर मला ह्याची टेस्ट करायची इच्छा खूप झालेली आहे. मॅम हा किती आहे? 250 ग्रॅम आहे, 250 ग्रॅम आहे. आणि याचे रेट काय लावले? 80 रुपीज. पाव किलो 80 रुपयाला म्हणलं तर वाजवी दर आहेत. मला वाटलं जरा जास्त असेल. मला ह्याची टेस्ट बघायची. याच्यामध्ये स्वीट आहे, तिखट गोड असं आहे. तिखट आहे, स्वीट टाकलं. अच्छा, म्हणजे तिखट आहे. ओके. अच्छा, म्हणजे द्राक्षेच आहेत याच्यामध्ये. ओके. नॅचरल स्वीटनेस आहे याच्यामध्ये. आणि लोणचं म्हणजे जो एक टँगीनेस असतो, याच्यामध्ये एक्झॅक्टली थोडंफार सांगू शकाल की काय आपण याच्यात वापरलेलं आहे इंग्रेडियंट्स? इंग्रेडियंट्स सांगायचं झालं तर नॅचरली द्राक्षे आणि जे काय आपलं ओरिजिनल मसाले आहेत सगळ्या प्रकारचे. हां, विनेगर वगैरे वापर? नाही नाही, अजिबात नाही. वेल, थँक्यू सो मच मॅम. प्रियांका महेश शेगणे यांनी हा पहिल्या स्टॉलवरती मला खरंच माझं तरी मन जिंकलेलं आहे या द्राक्ष लोणच्याने. आणि आपल्या सांगलीकरांनी आवर्जून हे द्राक्ष लोणचं घ्यावं, चव बघावी असं मला तरी आवाहन करायचं आहे. 23 ते 27 फेब्रुवारी सकाळी 10 ते 9 वाजेपर्यंत रात्रीचे. थँक्यू. आपण आज इथे आलेला एक स्टॉल इतका छान पाहायला मिळतो आहे. सनगोल्ड रेझिन्स तासगावचा आहे आणि सागरजी मेत्री आपल्या सोबत आहेत. आपण पाहू शकता इथे द्राक्षांची आपल्याला, कारण द्राक्ष महोत्सव आहे, व्हरायटी आपल्याला खूप पाहायला मिळते. पण यात मेन नेमकं काय आहे तर मला इथे सध्या 3 वेगवेगळे प्रकारचे इथे बेदाणे पाहायला मिळतात. सर, याचं वैशिष्ट्य काय जरा तुम्ही सांगाल का? आता बघा, हा जो बेदाणा आहे हा नवीन मांजरी या व्हरायटीचा बेदाणा आहे. याला काही लोक म्हणतात की गुलकंद सारखा फ्लेवर आहे, काही लोक म्हणतात हा लेमन गोळी सारखा लागतो. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे भारतीय संशोधकानं काढलेली व्हरायटी आहे. त्याचं नाव नवीन मांजरी. मला विचारायचं आहे, नाव याला मांजरी असं का पडलेलं आहे साधारण? कारण याचं संशोधन, मांजरीचं जे संशोधन केंद्र आहे पुण्यातलं, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स NRCG, जिथं याचं संशोधन झालेलं आहे, म्हणून याला नवीन मांजरी हे नाव दिलेलं गेलेलं आहे. आणि ही जर फ्रेश ग्रेप्स पाहिली तर याला सुद्धा तुम्ही ट्राय केलं तर तोच फ्लेवर तुम्हाला जाणवेल. म्हणजे हा एक्स्ट्रॅक्ट याचाच आहे? राईट. एक्स्ट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा हे फक्त ड्राय केलेत, सन ड्राईड केलेत आणि केमिकल नाही. इतर लोक ड्राईंग प्रोसेसमध्ये सल्फरचा यूज करतात. आम्ही सल्फरचा यूज केलेला नाहीये, सन ड्राईड केलेले आहे. सो सगळेच ऑर्गॅनिक आपल्याला इथे प्रोडक्ट्स आपल्याला पाहायला आणि मी तर चाखायला मला इथं लाभ मिळालेला आहे. सर, ब्लॅक रेझिन्स आपल्याला माहिती आहे, दिस इज अ रेग्युलर वन, बरोबर? मला सध्या इथे तुम्ही पाहू शकाल की आपल्याला द्राक्षामध्ये अगदी छोटे छोटे असे, याला आपण काळी महिना म्हणू शकतो, पण हे द्राक्षाचीच व्हरायटी आहे. तर मला सागर सरांकडून मला जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली याचं वैशिष्ट्य काय. आता ही जी व्हरायटी आहे याला मँगोचा, याचा जो पल्प आहे त्याला मँगोचा फ्लेवर आहे. म्हणजे जरी ही द्राक्ष असली तरी त्याला आंब्याचा स्वाद आहे. खाऊन बघ. मी ट्राय करणार नक्कीच. आणि याच्यामध्ये सीड आहे. खरंच याच्यामध्ये आंब्याचा पल्प आहे आणि तो मला जाणवतो आहे. मस्त चव आहे याची. ही पण सेमच आहे का? नाही, ही जी आहे ही मेडिका म्हणून व्हरायटी आहे. याचं संशोधन देखील आपल्या NRC मध्ये पुणे येथे झालेलं आहे. आणि मेडिका नाव दिलेलं आहे याचं कारण की याच्यामध्ये काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत याच्या स्किनमध्ये, याच्या सीडमध्ये आणि याच्या ज्यूसमध्ये, म्हणून याला नाव मेडिका हे नाव दिलेलं आहे. मग याचे उपयोग काय आहेत, म्हणजे बेनिफिट्स काय आहेत आपल्याला? बेनिफिट्स म्हणजे बघा, ज्यांचं रक्तवाढीसाठी याचा उपयोग होतो, ज्यांना भूक लागत नाही,
अशा लोकांसाठी ज्यांचं पोट साफ होत नाही, अशा तक्रारी असतील, तर अशा गोष्टींसाठी ह्या व्हरायटी अतिशय सुंदर आहेत. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना कुठलं हार्मोन्स नाही आहे, कुठले असे टॉक्झिक केमिकल्स वापरून चालत नाही. यांना नॅचरली ग्रो करावं लागतं, फक्त न्यूट्रिशन द्यावं लागतं, न्यूट्रिशनवर भर द्यावा लागतो. सर, मला फक्त आता एक विचारायचं की आपल्या आता इंडियन मार्केटमध्ये आपल्या इथेच प्रोड्यूस झालेली आहे, राईट? तर याचा रेट साधारण काय असेल? ॲक्च्युली मी याच्यापासून ज्यूस तयार केलेला आहे आणि त्या ज्यूसचा रेट आपण 100 रुपये 250 ml जी बॉटल आहे त्याचा 100 रुपये असा रेट आहे. मी शक्यतो ही द्राक्ष फ्रेश विकत नाही आहे. या दोन्ही व्हरायटीचं कॉम्बिनेशन करून मी एक ज्यूस बनवला आहे ज्याला लोक चांगली पसंती देत आहेत. तर आपण इथे पाहू शकतो की यांनी फक्त या 2 द्राक्षांचा कॉम्बिनेशन करून हा ज्यूस बनवलेला आहे आणि अगदी पॉकेट फ्रेंडली रेट्स आहेत याचे आणि पण याचे बेनिफिट्स मात्र खूप सारे आहेत. सागरजी, आणखी आत्ता इथे मला अजून 2 सायझेस आणि व्हरायटी दिसते मला ग्रेप्समध्ये, तर मला हेही जाणून घ्यायचं आहे. तर ही आहे रेड ग्लोब म्हणून व्हरायटी आहे. ही सीडेड व्हरायटी आहे आणि ही म्हणजे अमेरिकेमधून आलेली व्हरायटी आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही साईजला म्हणजे विदाऊट एनी PGR किंवा ज्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतात किंवा हार्मोन्स म्हणतात, त्याचा वापर न करता याची साईज आपण इतकी अचीव करू शकतो. म्हणजे अगदी 26 मिलीमीटरपर्यंत माल जातो विदाऊट एनी PGR और हार्मोन्स. आणि आता ही जी व्हरायटी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पण अमेरिकेतून आलेली व्हरायटी आहे. याचं नाव फ्लेम सीडलेस. याचं नाव मी सांगायचं राहिलं रेड ग्लोब. येस. आणि हे आहे फ्लेम सीडलेस. अतिशय क्रंची आणि लोक खायला खूप पसंत करतात ही व्हरायटी. ट्राय करून पहा. याची स्किन अतिशय पातळ आहे त्यामुळे खायला अतिशय क्रंची. स्किन अतिशय पातळ आहे आणि खायला ज्युसी आणि क्रंची आहे. म्हणजे द्राक्ष लवर्सना हे खूपच आवडणार आहे. मस्तच आहे. सर, आपल्या आजच्या स्टॉलला भेट देऊन आम्हाला खरंच खूप नवीन काहीतरी ऐकायला मिळालं. याच्यामध्ये शुगर, ॲडेड शुगर आहे का नॅचरल? नाही 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 नाही, बिलकुल ॲडेड शुगर बिलकुल नाही आहे, नॅचरल शुगर आहे. म्हणजे तुम्ही जर हे ग्रेप्सच ट्राय केले तर तुमच्या लक्षात येईल की ऑलरेडी याच्यामध्ये स्वीटनेस भरपूर आहे, त्यामुळे वरतून शुगर ॲड करायची बिलकुल गरज नाही. सर, सांगलीमध्ये आपल्या इथे काय आहे, म्हणजे ऑफिस आहे किंवा काय? नाही, सांगलीमध्ये नाही आहे, तासगावमध्ये आहे. तासगावचा पत्ता सांगाल? हो, निश्चित. वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीज, तहसील कार्यालयाजवळ, तासगाव. तर आज आपण सागर मेत्रे, राईट, यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे. पहिल्या स्टॉलची आपण माहिती घेतलेली आहे आणि जरा युनिक आपल्याला द्राक्षांची व्हरायटी आपल्याला पाहायला आणि मला चाखायला मिळालेली आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आत्ता आपण आलेलो आहोत, आटपाडीचा एक स्टॉल आहे, श्री विजयजी दादासो मरगळे यांचा स्टॉल आहे आणि आपण पाहू शकतो इथे खूप छान रसाळ डाळिंबी कलरचे डाळिंब आणि अगदी मोठे पण खूप छान चवीचे असणारे, गोड असणारे असं मला दिसतंय. तर आपण सरांसोबतच आपण जरा विचारून घेऊयात. विजयजी, तुम्हीच? अच्छा, लोकसंदेश न्यूज तर्फे तर आपलं स्वागत आहे सर. आपल्या स्टॉलबद्दल मला थोडीशी माहिती द्या. आता डाळिंबाचा स्टॉल आपण लावलेला आहे आटपाडीमध्ये. आपली वैशिष्ट्यपूर्ण आपली डाळिंब जी आहे त्याच्याबद्दल जर असं आपली वैशिष्ट्य सांगा. नमस्कार, मी विजय मरगळे. आटपाडीचं जे हवामान आहे ते डाळिंबासाठी अतिशय योग्य आहे. त्यामध्ये जे वातावरण म्हणजे टेम्परेचर आणि तिथले जे जमीन आहे ते डाळिंबासाठी अतिशय योग्य मानली जाते. त्यामुळे डाळिंबामध्ये आपण हा कलर आणि एवढी साईज आपण मिळवतो. गेली 10 वर्ष झालं आम्ही डाळिंब हे रेसिड्यू फ्री पिकवतोय. म्हणजे आमचं डाळिंब गेली 10 वर्ष झालं युरोपमध्ये एक्सपोर्ट होतं. तर त्याच्यासाठी आम्हाला अगदी 150 पासून 300 रुपये 400 रुपये किलो एवढा आम्हाला भाव मिळत आहे. या डाळिंबामध्ये आम्ही रेसिड्यू फ्री पिकवत असताना कोणत्याही प्रकारचं केमिकल डिटेक्ट होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही डाळिंब पिकवतोय. याच्यामध्ये कमीत कमी केमिकल वापरतोय. जास्तीत जास्त सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे. आणि एकरी आम्ही हे साधारण 8 ते 10 टनापर्यंत उत्पन्न घेतो. आणि पैशामध्ये जर आपण बघितलं तर 10 ते 15 लाख आम्हाला एकरी उत्पन्न मिळतं. माझे आता 20 एकर माझ्याकडनं डाळिंब आहे. त्याच्यामध्ये आम्ही गेली 10 वर्ष झालं हे डाळिंब आम्ही युरोप एक्सपोर्ट करत आहे. तर आता आपण पाहिलं की आपल्याकडचं जे डाळिंब आटपाडी गावातील तो एक्सपोर्ट होतो. एक्सपोर्ट क्वालिटीचा डाळिंब आज आपल्याला या द्राक्ष महोत्सवमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ग्राहकांनी याचाही नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे सर. आणि तुम्ही जसं म्हणालात रेसिड्यू फ्री आपले पोमोग्रेनेट्स आहेत, म्हणजे आपले डाळिंब आहेत. तर तुम्ही
तुमचं उत्पन्नही सांगितलेलं आहे. मग आज आता फक्त आज पहिला दिवस सुरुवात झालेली आहे, तर इथून पुढे मात्र तुमच्या म्हणजे आपल्या आटपाडीचे जे महत्त्वाचे आणि खूप एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब आपल्याला इथे चाखायला मिळणार आहे सांगलीकरांना. तर त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणखी काही माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता का? याचं ज्यूसेस वगैरे आहेत आपल्याकडे? आम्ही ज्यूस नाही बनवत, पण याच्यामुळे आपण ज्यूस बनवू शकतो, अनारदाना बनवू शकतो. म्हणजे जसे कस्टमरची गरज आहे त्याच्यानुसार ते घेऊ शकतात आणि खाऊ शकतात. अगदी डाळिंब रोज एक तरी डाळिंब रोज खाल्लं पाहिजे. आम्ही तर नेहमी दररोज एक डाळिंब कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करत असतो. तर डाळिंब खाण्याचे बरेचसे फायदे आहेत इथं आम्ही दाखवलेले आहेत. ते अगदी कॅन्सर सहित सगळे आजार किंवा रक्त पातळ होणे इतर सगळ्या आजारावरती डाळिंब हे गुणकारी आहे. त्यामुळे सर्वांनी डाळिंब खायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. डाळिंबाचे फायदे आपण सरांनी जसं इथे सांगितलेले आहेत. रक्त पातळ करते, शरीरातील शुगर लेवल मेंटेन करते आहे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, पचनशक्ती आपली वाढवते आणि हृदय निरोगी ठेवते. फार महत्त्वाचा विषय आहे. आणि थँक्यू सो मच विजयजी, थँक्यू सो मच. थँक्यू. आपण अजूनही बरेचसे स्टॉल एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण बघत आणि पाहत आलेला स्टॉल्स बरेचसे, आणि आता आपल्याला इथे स्ट्रॉबेरीज खूप आपल्याला छान पाहायला मिळत आहेत. अंजीरसुद्धा आहेत. परशुरामजी हरळे यांचा स्टॉल आहे आणि किती छान त्याने डेकोर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे स्टॉल हा कसा असायला पाहिजे, एक आयडियल स्टॉलसुद्धा आहे. हरळे सर, आपल्या स्ट्रॉबेरीजबद्दल तुम्ही तुमची युनिक गोष्ट काय सांगू शकाल, आणि आपण कुठून आहात? हा एफचा व्हरायटीचा स्ट्रॉबेरी आहे. तर हे आपली 39,000 लागण आहे स्ट्रॉबेरीची. तर आपण सकाळी पहाटे 3:30 वाजता तोडून आपण फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन आली होती 200 किलो. त्याच्यापैकी आपला तर एवढाच माल राहिलेला शिल्लक. हां, सगळा संपलेला आहे. हां, सकाळी 10 वाजल्यापासून. आणि त्याच्यानंतर हे अंजिनी व्हरायटीची आपण आपल्या सर्कलवाडीमधून हे आणलेलं आहे अंजीर. तर अंजीर पण आपले 30 किलो टोटल आणि 90 किलो होतं अंजीर. 90 किलोपैकी एवढे शिल्लक राहील. स्ट्रॉबेरीचा 80 रुपये पाव किलो, 300 रुपये किलो लावले आपण एमटूचं. 120 रुपये अर्धा किलो. स्वीटनेस आहे. हां, हो, हे प्रॉपर महाबळेश्वर नाही, हे मांगरची स्ट्रॉबेरी आहे. महाबळेश्वर पासून 30 किलोमीटर मांगर, मदाचं गाव, तिथली शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी आहे. आणि तुम्ही अंजीरही कोणतेही टेस्ट करा मॅडम, अंजीरच काही प्रॉब्लेम, सगळं स्वीटनेस अंजीर आहे. हे स्ट्रॉबेरी क्रश आहे, जाम आहे, हँडमेड आहे. हँडमेड हे 150 रुपये अर्धा किलो. आता उद्या भुजबेरी येणार आहे मॅडम. हां, ते आपलं शुगर पेशंटसाठी चांगलं आहे. उद्या येणार आहे भुजबेरी. वेलकम. तर पाहिलं आपण स्ट्रॉबेरी खरंच नॉर्मली स्ट्रॉबेरी पाहायला वरून फार लालसर असली तरी सुद्धा आतून आपण खाल्ल्यानंतर आंबटसर लागते, पण ही खरंच ओरिजिनल महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे. आणि मी आत्ता इथे चाखून बघितलेलं आहे, खूप गोड आहे. उद्या यांच्याकडे गुजबेरी सुद्धा येणार आहे, तर आपण ते सुद्धा आपण बघूया, कव्हर करूया. तर आपण आणखी एका स्टॉलवरती आलेलो आहोत. निनाय केदार ॲग्रो आहेत, सावंतपूर पलूस यांचा एक स्टॉल मला इथं पाहायला मिळालेला आहे. ब्लॅक क्वीन बेरी असं यांनी या द्राक्षाचं नाव ऐकलं मी, आणि आपण पाहू शकतो यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत आपण जाणून घेऊयात. सर, आपल्या ह्या ब्रँडबद्दल थोडीशी माहिती द्या. हा ब्रँड आपण आमचे मोठे भाऊ आहेत जयकर माने यांनी 9 ते 10 वर्ष रिसर्च करून हा डेव्हलप केलेला आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं त्या द्राक्षाचं की खायला क्रंचीमध्ये आहेत, साल एकदम पातळ राहते, त्याची ॲसिडचं प्रमाण कमी आहे आणि जास्त दिवस किपिंग क्वालिटी राहते त्याची. आणि औषधाचा खर्च बिल म्हणजे एकदम कमी आहे, लोएस्ट बाकीच्या व्हरायटीपेक्षा. म्हणजे तसं म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतात ते, पण थोडेफार केमिकल आहेत, पण त्यातून सुद्धा चांगली क्वालिटी देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. करू शकतो टेस्ट. आकारणी मगाशी आपण गोल द्राक्ष पाहिली होती, आणि ही नॉर्मली आपल्या इथे असतात, मिळतात. मिळालेला आहे आपल्याला या व्हरायटीला. आपल्याला एनआरसीनं आपल्याला पेटंट दिलेलं आहे. 2022 साली आपल्याला दिलेलं पेटंट. 2022 साली यांना पेटंट मिळालेलं आहे एनआरसी यांच्याकडून. तर मी आता सध्या हा द्राक्ष टेस्ट करून बघणार आहे. साल पातळ आहे,
चवीला गोड आहे. आणि इथे तुम्ही टुटी फ्रुटी ठेवलेली आहे राईट. तर ही ऑर्गॅनिक आपण म्हणजे ऑर्गॅनिक इन द सेन्स कसं आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्टसोबत तुम्ही ह्या गोष्टी पण ठेवलेल्या आहेत, कारण द्राक्षच आम्ही जास्त फोकस केले होते. हां, हे काय कलिंगडच्या सालीपासून आतल्या गाभ्यापासून बनवले जातात, हे कसे बनवलेत? हे पपईपासून आहे. अच्छा, हे पपईपासून बनवलेले आहे. ओके, बरं ह्याचा रेट काय सांगितला? आता 100 रुपये पनीर आपण हे लावलेलं आहे, अर्धा किलो. आणि चिक्कू पण आपल्या इथलेच आहेत. ओके, तर हे याचा रेट काय साधारण लावलेला आहे? 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. बऱ्याचशा स्टॉलवरती रेट सांगत नाहीत, ऑर्गॅनिक आहे म्हटल्यानंतर बाजारभावाप्रमाणे 10 ते 15 पट जास्त आहे असं एवढंच सांगितलेलं आहे. तर सांगलीकरांनी या ब्लॅक क्वीन बेरी या द्राक्षाचा सुद्धा नक्कीच आपण आस्वाद घ्यायचा आहे. आणि आजचा हा जो द्राक्ष महोत्सव आहे तो डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक, मिडलमॅन पूर्णपणे कट झालेला आहे, त्यामुळे बराचसा फायदा शेतकऱ्यांचाही होणार आहे आणि ग्राहकांचा तर नक्कीच होणार आहे. आपण आणि दुसरे स्टॉल बघणार आहोत. चलो, तर मी बरेचसे स्टॉल पाहिले आणि आत्ता माझ्यासमोर इथं फिट डाएट फंडाच्या प्रियंका पाटील मॅम आहेत. स्टॉल आपण पाहू शकता, बरेचसे व्हरायटी आणि वैशिष्ट्य त्यांनी लिहिलेले आहेत. मी इथे बदाम शेक किंवा बदाम बुद्धी पोषक असं किंवा कोरफड आवळा, त्वचा नितळ अशी बरेचसे बेनिफिट्स असणार यांच्याकडे. ज्युसीस आहेत आय थिंक सो. इकडे आपण पाहू शकतो वॉटरमेलन आहे, व्हरायटी इथं ग्रीन आहे. ओके, अँड ॲशक्वाड. ओके, आणि बाकी आता इथे फ्रूट सॅलड ठेवलेला आहे. तर मॅम, आपल्या स्टॉलची वैशिष्ट्य नेमकी काय? रॉ ज्युसेस आपण ठेवलेले आहेत. तर आपण विविध प्रकारचे कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्ट काढतो, ज्याच्यामध्ये फळं आणि पालेभाज्यांचं मिक्स कॉम्बिनेशन करून हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आहेत. त्याचबरोबर हेल्दी सॅलड्स आहेत, त्याच्यामध्ये ब्रोकली असेल, मशरूम, टोफू सॅलड्स, हे प्रोटीन रिच फायबर्स त्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात असतात. आणि असे हे हेल्दी ज्युसेस आणि सॅलड्स आम्ही विदाऊट प्रिझर्वेशन देतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ॲडिटिव्ज वापरले जात नाहीत. एक मिनिट मॅम, इथे शूट सुरू आहे थोडंसं. तर वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड प्रेस ज्युसेस सॅलड्स आम्ही होम डिलिव्हरी करतोय, ज्याच्यामध्ये ह्या ज्युसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले जात नाहीत, कोणत्याही प्रकारचे ॲडिटिव्ज नसतं. टोटली फ्रेश हेल्दी ज्युसेस आम्ही घरपोच सेवा करतोय, ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर या ठिकाणी सध्या तरी आपली डिलिव्हरी चालू आहे. मॅम, आपला हा मेन प्रॉडक्ट आहे कुठला मूळचा? सांगलीचा आहे. टोटली सांगलीमध्ये आपण हे प्रोडक्शन करतोय. सांगलीमधलं टोटल आमचं बालाजीनगरला युनिट आहे, त्या ठिकाणी टोटली मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन सगळ्या गोष्टी तिथे होतात. याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स वापरले गेलेले आहेत, त्याची सेल्फ लाईफ किती आहे? डेली बेसिसवरती आपण देतो. त्यासाठी सेल्फ लाईफ त्याची 1 डे आहे, कारण आम्ही जेव्हा तुम्हाला डिलिव्हर करतोय ते डायरेक्ट कन्झ्युम करायचं आहे तुम्ही. याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स नसल्यामुळे ह्याची शेल्फ लाईफ आपण सांगू शकत नाही. लगेच ते अन्न आपलं जसं असतं 6 तासानंतर खराब होतं, तसंच हे ज्युसेसचं पण आहे. 6 तासाच्या अगोदर त्यांना हे कन्झ्युम करावं लागतं. थँक्यू सो मच. एक सेकंड हा मॅम, आपण इथे या साईडून घे. इथे आपण पाहू शकतो आणि व्हरायटी ऑफ त्यांचे ज्युसेस आहेत, अर्क आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतोय. बदाम असेल, कोरफड असेल, सुवर्ण असेल, त्यांनी नावं दिली आहेत, पण कशाचं ते अर्क आहेत ते लिहिले. कारला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोहाळं संपूर्ण डिटॉक्स करते, तर याचे फायदा नक्कीच ऐकायची इच्छा आहे. नक्कीच. कोहळा हा आपल्याला आपण बघितलेला आहे की प्रत्येकाच्या घरी बाहेर टांगलेला असतो. का तर तो आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढतो. तसंच काम ते बॉडीसाठी सुद्धा करतं. कोहळा हा पूर्णपणे बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करतं. त्याला संस्कृतमध्ये कुष्मांड म्हणतात, म्हणजे उष्णता कमी करण्यासाठी खूप बेस्ट आहे कोहळ्याचा ज्यूस. आणि तो आम्ही जेव्हा रिसर्च केला त्यानंतर मग आम्ही हा कोहळ्याचा ज्यूस आम्ही लॉन्च केला ॲज अ फ्रुट्स लाईफमध्ये. सो स्टार्टिंगला मला वाटतं फर्स्ट आम्ही असू की हा ज्यूस आम्ही सगळ्यांना डिलिव्हर करतोय. मला अगदी नवीन वाटलं म्हणूनच विचारलं, कारण गव्हांकूर माहिती आहे, डाळिंब माहिती आहे, PBC थोडंसं मला विचारायचं. अच्छा, पोमोग्रॅनेट, बीटरूट आणि कॅरेट आहे, पण कोहाळा मी पहिल्यांदाच ऐकलं. त्याच्याबद्दल सांडगे वगैरे होते माहिती आहे, पण आणि आता कोहाळ्याबद्दल मग ह्याचे कंटेंट तर तुम्ही सांगितलेच, ह्याचे डोसेस कसे आहेत? मॅक्झिमम पर पर्सन आता आमची 250 ml ची बॉटल आहे. आपण डेली बेसिसवरती 250 ml ची मॅक्झिमम जे रेग्युलर आपल्या एजचे आहेत त्यांनी 1 बॉटल 200 ml इझिली कन्झ्युम करू शकतात. जे प्रौढ आहेत त्यांनी 100 ml ॲट अ टाइम पिऊ शकतात.
किंवा 2 टायमिंगला ते 100 असं जरी घेतलं तरी काही हरकत नाही. डेली 1 ग्लास ज्युसेस कंझ्युम करू शकतं. येस, म्हणजे केलाच पाहिजे त्यातल्या त्यात. आम्ही जे बॉटल्स बनवलेल्या आहेत ह्या एका माणसाला सफिशियंट व्हावेत अशा दृष्टिकोनातूनच ते बनवलेले आहेत. तर व्हीटग्रास त्यामध्ये आम्ही व्यवस्थित कॉम्बिनेशन करूनच ते गव्हांकूरचा ज्यूस असेल, ॲलोवेरा आवळा असेल, हे सगळे कॉम्बिनेशन आहेत. त्यामुळे तुम्ही डेली एकदा जर तो ज्यूस घेतला तर अगदी म्हणजे आपल्या हेल्थसाठी बेनिफिट होईल त्याचा. म्हणजे याचं आपण म्हणू शकत नाही की 3 महिने 2 महिने 6 महिने असं नाही, तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर ते घेतला तर इट इज व्हेरी मच युजफुल फॉर युअर बॉडी ऑल्सो. अदर दॅन आपण अँटीबायोटिक्स घेण्यापेक्षा हे नॅचरल प्रॉडक्ट्स इन्ग्रेडियंट्स आपण जास्त घेतले, कन्झ्युम केले तर आपली त्यांची तर शेल्फ लाईफ जरी नसली तरी आपली हेल्थ लाईफ तरी नक्की चांगली राहू शकते. कारण कसं आहे, मेडिसिन्सला साईड इफेक्ट्स असतात एक्झॅक्टली, पण आपण जर हे नॅचरली जर खात असू तर त्याला अजिबात कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही. त्यामुळे तुम्हाला हे अगदी तुमच्या बॉडीसाठी हेल्पफुल आहे. आणि मेडिसिन्सपेक्षा तुम्ही नक्कीच आहार घेतलेला किती कशा प्रकारे चांगला आहे. आमचं मेन लोगोच आहे, लेट फूड बी द थाय मेडिसिन, म्हणजे आपला आहार हेच आपलं औषध असलं पाहिजे. येस, थँक्यू सो मच मॅम. आणि तुमचं कार्ड असेल तर नक्की द्या. आणि आपण पाहू शकतो यांचा बॅनर पण खूप छान आहे, फिट डाएट फंडा रॉ ज्युसेस आहेत. तर मॅम सांगलीचंच आहे, तर मला कार्ड असेल तर नक्की द्या. याच्यावरती ओके फाईन नंबर पण आहे, तर स्टॉलला नक्की व्हिजिट करायचं आहे. आपण स्टॉल नंबर 55 असू शकतो, तर नक्की व्हिजिट करायचे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. आता आपण आलेलो आहोत तेजल रसवंती कापरी, तालुका शिराळ आणि जिल्हा सांगली यांच्या इथे सेंद्रिय गूळ काकवी, सेंद्रिय गूळ पावडर, मसाला सोडा गूळ आणि सेंद्रिय हळद पावडर आपल्याला इथे स्टॉलवरती त्यांनी ठेवलेली आहे. बघू शकता इथे पपईचे साईज आणि व्हरायटी पण खूप आहे. काकवी, नैसर्गिक काकवी इथे पाहायला मिळते. गुळाचे प्रकार आहेत, म्हणजे याच्यामध्ये गूळ पावडर एक आहे, अगदी बारीक पण आहे. सुंठ पावडर ठेवलेली आहे. ही गूळ कॅन्डी आहे, नैसर्गिक गूळ ढेप आहे. तर आपण संदीपजी यांच्याकडून काही माहिती घेणार आहोत. संदीपजी पाटील आहेत आपल्यासोबत. मी स्टॉलमध्येच येते सर तुमच्यासोबत. आपल्या स्टॉलची वैशिष्ट्य सांगा सर. आता काकवी असेल किंवा पपई, नैसर्गिक पद्धतीने आपण हे उत्पादन केलेलं आहे, बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे जे शेतीमाल पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं विकतचं रासायनिक युरिया, सल्फेट, फॉस्फेट, DAP यातलं कुठलंही खत वापरलं जात नाही. ह्या शेतीमध्ये हे उत्पादन घेत असताना फक्त देशी गाईचं शेण, गोमूत्र, गांडूळ खत, स्लरी याचा वापर करूनच हे पिकवलं जातं. सर मग ह्याचा रेट कसा आहे? ऑर्गॅनिक आहे म्हटल्यानंतर थोडं महाग असतं म्हणतात. ऑर्गॅनिक आहे म्हणून त्याचा काही अवॉर्डवे रेट नाही. मार्केटचा जो रेट आहे सध्या सुरू त्याच्यापेक्षा एक 10 ते 15% याचा रेट जास्त आहे. म्हणजे जास्त ठेवण्यामागचं कारण असं आहे की आपण नॅचरल फार्मिंग करत असताना रासायनिकमध्ये जेवढं उत्पन्न निघतं तेवढं उत्पन्न निघत नाही. त्याचं उत्पन्न थोडंसं एक 10-20% कमी निघतं, त्यामुळे त्याचा 10-20% रेट जास्त असतो. सध्या आता आज आपण या द्राक्ष महोत्सवामध्ये आता शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक या असा हा इथला कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला नक्कीच फायदा मिळाला असं वाटतं. आज तर पहिला दिवस आहे. मग आपल्याकडचे पपई असो, गुळाबद्दल आपल्या काय सेंद्रिय गुळ आहे, तर याची आपल्याला व्हरायटी तुम्ही इथे ठेवली आहे. म्हणजे गुळ पावडर ठेवलेली आहे, सुंठ आहे किंवा गुळ कॅन्डी बद्दल जरा सांगा ना. याच्यामध्ये गुळाचे वेगवेगळे प्रकार बनवण्याचा मुख्य उद्देश असा की मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ही ढेप उपलब्ध असते, पण लोकांना, महिलांना घरी म्हणजे काम असतं किंवा काहींना जॉबला जायचं असतं, त्यांना ते फोडून बनवण्यासाठी वेळ नसतो. त्यासाठी हे ढेप फोडून याची क्रश करून आम्ही ही पावडर बनवतो. म्हणजे क्वालिटी सेमच आहे? ही सेमच आहे. ही ढेप फोडून क्रश करून त्याची पावडर बनवून एक ग्रेडेशन केलं जातं. म्हणजे एकदम मोठी पावडर आणि एकदम बारीक पावडर. आणि दुधात वगैरे गुळ टाकून घ्यायचंय तर हे पावडर एक चमचा टाकून ते पटकन पिऊन आपलं पुढच्या कामाला निघून जाऊ शकतात. संदीपजी एक प्रश्न गुळाचा तुम्ही म्हणालात तर, कारण मी पण एक गृहिणीच आहे. इथे थोडीशी जाडसर पावडर आणि इथे अगदी बारीकशी आहे. चहा किंवा दुधामध्ये ती विरघळू शकते, पण एक असं आहे की गुळ पावडर घातली तर दूध फाटतं किंवा चहा फाटतो. आपली ही पावडर अशी आहे का? नाही, गुळाचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे ती गुळाचा चहा बनवल्यानंतर आपण ब्लॅक टी बनवला तर त्याचा काही इफेक्ट होत नाही. दूध टाकल्यानंतर मात्र तो चहा नक्कीच फाटतो. जो ओरिजिनल गुळ आहे हा गुळाचा ओरिजिनल गुणधर्म आहे की दूध फाटणे, तो चहा हा फाटतोच. त्याच्यामध्ये चहा फाटू नये म्हणून मार्केटमध्ये केमिकल मिळतं, ते टाकल्यानंतर चहा फाटत नाही. असं आम्ही काही कुठलं केमिकल वापरत नाही. त्याच्यामध्ये माझा एक सल्ला असा राहील की आम्ही गेली 6 वर्ष झालं साखर वापरत नाही, गुळच वापरतो घरी. चहा फाटतो त्याच्यावरती एक सोपा पर्याय आहे. आपण चहा बनवायचा, गॅसवरून तो चहा खाली ठेवायचा, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि प्यायचं. दूध टाकून उकळलं तरच फाटतो.
दूध टाकून तुम्ही पिला तर तो फाटायचा विषय येत नाही. थँक्यू सो मच. अगदी बरोबर आहे, कारण बऱ्याच बाजारामध्ये ऑर्गॅनिक गूळ मिळतात आणि ते चहा केला किंवा दुधात फाटत नाही असा दावा केला जातो, म्हणून हा प्रश्न मी केला. आणि तुमच्या स्टॉलला इथे चिक्कू ठेवण्यात आलेले आहेत, ते सुद्धा असेच आहेत, ऑर्गॅनिकच आहेत? चिक्कू आहेत, हे पण ऑर्गॅनिकच आहेत. हे पपई ठेवलेले आहे, हे पण सर्व ऑर्गॅनिकच आहेत. याच्यामध्ये याला कुठलेही केमिकल फवारणी वगैरे केलेली नसते. याच्यामध्ये आपलं दशपर्णी अर्क, देशी गाईचं शेण, गोमूत्र याच्यात फवारण्या वगैरे घेऊन कीड नियंत्रण वगैरे केलेलं आहे. आपण दर कसा लावलेला आहे? हा दराचं मी सांगितलं की जो मार्केटला रेट आहे त्याच्यापेक्षा एक 10% रेट जास्त आहे, याच्यापेक्षा जास्त नाही आहे. हा याचा 50 रुपये किलो पपईचा दर आहे. मार्केट चिकूचा 80 रुपये दर आहे किलो. मार्केटमध्ये सुद्धा हेच रेट आहे. गुळाचा 100 रुपये किलो रेट आहे. तुम्ही ते सुंदर पावडर ठेवलेली आहे, त्याचा काय किंवा गुळ कॅन्डीचा रेट काय? हा गुळ कॅन्डीचा रेट हा 160 रुपये किलो आहे. याच्यामध्ये 160 रुपयामध्ये सरासरी 120 वड्या येतात. म्हणजे सरासरी 1.25 रुपयाला एक वडी पडते. आपण मुलांना जर कॅडबरी जरी दिली तर ती 6 ग्रॅमची कॅडबरी आहे 5 रुपयाला. त्याच्याऐवजी बरीच लोक मुलांना वगैरे द्यायला हे वडी वापरतात. ही 10 ग्रॅमची वडी आहे, ही आपण 1.5 रुपयाला देतो. म्हणजे मुलांना तुम्ही ढेप फोडून खडा दिला तर ते खाणार नाही, पण हे चॉकलेट साईज असल्यामुळे हे दिलं तर चॉकलेट म्हणून मुलं खातात. इथे आपण स्टॉलला बघतोय, इथे नैसर्गिक काकवी आहे. तर बऱ्याच वेळेला असं आहे की काकवीमध्ये सुद्धा साखरेचा अर्क असतो, मग आपल्या ह्याच्यात पण आहे का? किती पर्सेंट आहे? नाही, याच्यामध्ये साखरेचं पर्सेंटेज वगैरे काही नाही. ऊसापासूनच साखर बनते, ऊसापासूनच गुळ बनतो, ऊसापासूनच काकवी बनते. म्हणजे त्याच्यामध्ये साखर हे असते. म्हणजे साखर असणं वेगळं, म्हणजे शुगर असणं वेगळं, आणि बाजारात मिळणारी साखरेची भेसळ असणं हा वेगळा आहे. याच्यामध्ये भेसळ काही नाही. ॲज इट इज हे नैसर्गिक ऊसापासून बनवलेली काकवी आहे. त्याची सेल्फ लाईफ वर्षभर आहे, ते वर्षभर खराब नाही होत, त्याची गॅरंटी आहे. त्याच्यामध्ये केमिकल कुठलंही येत नाही. थँक्यू सो मच संदीपजी, धन्यवाद. खरंच खूप छान माहिती मिळाली. आणि नक्कीच आपण संदीपजींनी सांगितलेली गोष्ट मला खरंच खूप पटलेली आहे की आपण चॉकलेट देण्यापेक्षा गुळ कँडी लहान मुलांना नक्की देऊ शकतो आणि याने त्यांचे दातसुद्धा किडणार नाहीत आणि खरंच गुणकारी आहे. थँक्यू सो मच. आम्ही हे सर्व प्रोडक्ट तर आज महाशिवरात्रीनिमित्त द्राक्ष महोत्सवामध्ये आज आपल्यासोबत आहेत बाळासाहेबजी कलशेट्टी, जे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. तर सर, आज तुम्ही भेट दिलेली आहे स्टॉल्सना द्राक्ष महोत्सवामध्ये. आपल्याला बरेचसे आपण द्राक्षाचे स्टॉल्स पाहिलेले आहेत, तर तुम्ही व्हिजिट केलेलं असेल. काय वाटतं सर, एकंदरीत आजचा पहिला दिवस आहे, बट स्टील देन व्हॉट यू हॅव अ ओव्हरऑल रिव्ह्यू अबाउट इट? हे अत्यंत नवीन आणि चांगला कन्सेप्ट आहे. मी आता घरातून बाहेर जात होतो, जाता जाता फळ महोत्सव असा बोर्ड वाचल्यावर मी आत आलो. आपोआपच माझे स्टॉल्सकडे पाय वळले गेले. इतक्या सुंदर रीतीने आपल्या जिल्ह्यात आणि विशेषतः आपल्या सर्व ह्याच्यामध्ये फळांचं इतकं चांगलं उत्पादन होतं आहे, ऑर्गॅनिक केमिकल्स न वापरता सुद्धा. मग द्राक्ष असतील, डाळिंब असेल, मी डाळिंब पाहिले. डाळिंबाची म्हणजे बाजारात जी काही क्वालिटी आपल्याला दिसते रोज आपण विकत घेतो त्याच्यापेक्षा हातात घेतल्यानंतर कितीतरी फरक जाणवतो. स्ट्रॉबेरी असेल, इतर सर्व फळं असतील, की अत्यंत चांगला कन्सेप्ट जिल्हा मार्केट कमिटी आणि कृषी विभाग आपले बेताळ साहेब या सर्वांनी काढलेला आहे. माझं सांगलीच्या जनतेला आवाहन राहील की या सर्व 4 दिवसात महाशिवरात्रीपर्यंत या स्टॉलला आपण भेट देऊन याची माहिती घ्यावी, जेणेकरून आपल्याकडं बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची संकल्पना होईल. एक पाटील मॅडमचाही स्टॉल आहे की ज्यामध्ये आपलं पोट स्वच्छ करणे आणि सॅलड्स खायला देणे वेगवेगळ्या प्रकारचे, असाही स्टॉल आहे. मी आणखी डिटेल हे स्टॉल सगळे पाहणार आहे. मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की या स्टॉल्सला आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तर हे होते बाळासाहेब कलशेट्टी, ज्यांनी एक नॉर्मल म्हणतात ना ग्राहक म्हणून त्यांनी व्हिजिट केली होती, पण त्यांनी भरपूर व्हरायटी पाहिलेली आहे आणि असे जागरूक ग्राहक आता मात्र द्राक्ष महोत्सवाला भेट देत आहेत. आजचा पहिला दिवस आहे. 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत हा कालखंड राहणार आहे द्राक्ष महोत्सवाचा. सर्वांनी आवर्जून व्हिजिट करायचे. रविवार निमित्त असंच बाहेर पडलेलो होतो आणि महोत्सव म्हणजे फ्रूटचा महोत्सव हा पहिल्यांदाच कन्सेप्ट ऐकला आणि जस्ट मी इथं आलो आणि इथं जे काही स्टॉल बघितले अतिशय सुंदर पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्ष, चिक्कू, पपई, डाळिंब आणि बाजारभावापेक्षा खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपल्याला मिळेल. प्रत्येकाला विनंती करतो की एकदा नक्की व्हिजिट करा सगळ्यांनी. नमस्कार.
माझं नाव सचिन शिंगारे, मी सांगलीचा रहिवासी असून आज आम्ही नेमिनत नगरमध्ये भरलेल्या फळ महोत्सवामध्ये भेट देण्यासाठी आलो आहे. तिथे आम्हाला शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल खरेदी करता आला आणि फळाची चव इतकी सुंदर आहे ना, आणि बाजारभावापेक्षा अगदी कमी दरात ही फळं आम्हाला मिळाली. आज आम्ही ते खरेदी केलेलं आहे, तर आम्हाला फार आनंद वाटला. शासनाने जो उपक्रम राबवला आहे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक, हा फार चांगला उपक्रम राबवला आहे. असेच उपक्रम शासन नियमितपणे राबवत राहोत आणि ग्राहकांना त्याचा आस्वाद घेता यावं किंवा ग्राहकांना त्याचा फायदा मिळत राहो ही सदिच्छा. नमस्ते, माझं नाव ऋषिकेश कुलकर्णी. आज हे जे प्रदर्शन भरवलेलं आहे हे खूप चांगली संकल्पना आहे. असंच अपेक्षा करतो की प्रत्येक वेळेला असं प्रदर्शन भरू दे आणि हेल्थसाठी तर खूपच चांगलं आहे आणि असं खूप भरू दे आणि चांगली शॉपिंग पण केलेली आहे. याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तर आज या ठिकाणी आपल्याकडे एक सुजाण नागरिक सांगलीकर आहेत, ग्राहक म्हणून आज आपल्याला इथे भेटलेले आहेत. माझी त्यांची पर्सनल ओळख तर आहेच, पण आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, वेलकम सर. आणि या फळ महोत्सवामध्ये आपलं स्वागत आहे. लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि ओव्हरऑल तुम्ही स्टॉल्सला भेट दिलेली आहे. कसे वाटले स्टॉल्स? खूपच छान. आणि जे काय यंत्रणा म्हणा किंवा जे अरेंजमेंट केलं आहे अतिशय सुंदर केलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडून सेंद्रिय प्रकारचं जे बघायला मिळालं ते उत्कृष्ट आहे आणि मनाला हे भावलं की आजकाल शेतकऱ्यांच्या समोर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये हा एक चांगला दुवा प्रशासनानं केला आहे. निंबाळकर सरांचा फोन आला होता की तुम्ही याचा अवेअरनेस करा. अवेअरनेस नाही हे एवढंच चांगलं आहे की अवेअरनेस नाही म्हणजे मला अभिमान वाटतो की आपल्या भागातले, कारण बरेचसे आपल्या भागातले आहेत, खूप छान आणि उत्तम प्रकारे मी लोकांना म्हणजे सांगलीकरांना असं आवाहन करेन की आपण जरूर अवश्य भेट घ्या. सेंद्रिय प्रकारची फळं वेगवेगळी दर्जेदार की ज्याला आपण आज मुकलेलो आहोत, तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या आणि ह्या कार्यक्रमात एक सांगलीकर म्हणून सगळ्यांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांनाच आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा ज्यांनी हे आयोजन केलं आहे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. माझं नाव गिरीश तंगडी, मी व्यवसायानं LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर आहे आणि रोटरी क्लब ऑफ सांगलीचा सेक्रेटरी पण आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन की सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. खरेदी केली की नाही का फक्त स्टॉल व्हिजिट केले? काय तुम्हाला त्यातून म्हणजे खरेदी करण्यासाठी तुम्हाला द्राक्ष घेतलीत, डाळिंब घेतलेत का आणखी काय? चिक्कू घेतलीत, त्यानंतर चिक्कू घेतलेले आहेत, त्यानंतर स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत. आता पपई घ्यायला निघालो होतो. द्राक्षे घरची आहेतच त्यामुळं आणि अजून बघायचं अजून काय आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक, मिडलमॅन कट झालेला आहे. मग बाजारभावाप्रमाणे 10 ते 15% थोडेसे जास्त रेट लावलेले आहेत असं म्हणणं आहे. किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? अगदी योग्य आहे. कुठेही भाव केलेले नाही आणि करू नये, कारण कसं आहे क्वालिटी मॅटर करते आणि महत्त्वाचा जो ग्राउंड लेवलला कष्ट करतो त्याच्यासाठी 5,000 रुपये किंवा 5,000% जास्त देणं कधी पण उचित आहे असं मला वाटतं. कारण शेतकऱ्याचे कष्ट आपण बघतो किंवा मी असं म्हण की जाणवत नाही, आपल्याला बघतो पण जाणवत नाही, तर तो सेन्स व्हावा. आणि जो काय दर ते सांगतात आणि आवाजच्या संवाद दर तर नक्कीच नाही आहे, वाजवी दर आहे. 5,000 रुपये काय त्याच्या, कारण त्याची मेहनत आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू पण तशी. व्हॅल्यू, प्राईस आणि व्हॅल्यूमधला फरक आहे. तर दिस ऑल इज अ व्हॅल्यू बेस्ड. थँक्यू सो मच सर. लोकसंदेश न्यूजमध्ये तुम्ही जोडले गेलात आणि इतका छान रिव्ह्यू दिलेला आहे तुम्ही. थँक्यू सो मच. आणि सर्व आपल्या सांगलीकरांना आवाहन दिलेलं आहे सरांनी. 23 ते 27 फेब्रुवारीपर्यंत हा फळ महोत्सव सुरू असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी या फळ महोत्सवाला भेट द्यायची आहे आणि आपल्या शेतकरी राजाला सहकार्य करायचं. धन्यवाद.
द्राक्ष दिन महाशिवरात्री दिनानिमित्त सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद सांगली, द्राक्ष बागायतदार संघ, तसंच फळ महोत्सव समिती सांगली आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण इथं फळ महोत्सव आयोजित केला आहे। आज जिल्हा परिषदच्या अधिकारी आदरणीय तृप्ती धोडमिसे मॅडम, त्याचबरोबर या महानगरपालिकेचे आयुक्त गुप्ता साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या या महोत्सवाचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे। चित्रकलेच्या स्पर्धासुद्धा आणि त्याचबरोबर पाककलेच्या स्पर्धासुद्धा इथं संपन्न झालेल्या आहेत। जवळजवळ 600 विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धामध्ये आज सहभाग घेतलेला आहे। त्यांच्या पालकांनी उत्साहानं या फळ महोत्सवाला आज भेट दिलेली आहे। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। जवळजवळ 60 वेगवेगळ्या फळांच्या प्रकाराचे स्टॉल्स इथं उपलब्ध झालेले आहेत। उद्या आपण दुसरा दिवस असणार आहे। दुसऱ्या दिवशी आपण तरुणांना फळ प्रक्रिया उद्योगामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत, कशा पद्धतीचे उद्योग करता येतील याच्यासाठी एक मार्गदर्शनपर इथं लेक्चर ठेवलेला आहे। त्याचबरोबर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचाही कार्यक्रम घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी इथं झालेली आहे। वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातील शेतकरी हे इथं फळ विक्रीसाठी इथं आपली फळं घेऊन आलेले आहेत। माझ्या सर्व सांगलीकरांना आणि आव्हान आहे, अगदी सांगली जिल्ह्यातील सर्वांना आव्हान आहे की एकदा तरी आपण आपल्या या फळ महोत्सवाला भेट द्यावी। शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट शेतातून आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी इथं उपलब्ध झालेला आहे, याचा लाभ सर्वांनी घ्यावा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।